खासदार साहेब हे दीपप्रज्वलन करीत आहे। त्यानंतर की आपण दीपप्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे। श्री डॉक्टर डोई पुढे सुरू करतो। आपल्या या कार्यक्रमासाठी अजून सोडा सगळे जे बसलेले दिसतात तुम्हाला चेहरे, यांच्या शेतात कोणाकडे 100 बॅग, कोणाकडे 150 बॅग, कोणाकडे 200 बॅग अशा प्रकारची लागवड आहे। तेव्हा हे जे काही तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाचा लढा आपण मागच्या अनेक वर्षापासून जे दादाच्या शेतापासून सुरू झाला, पहिल्यांदा आम्ही हा लढा ललित दादाच्या शेतामध्ये सुरू केला आणि त्या लढ्यापासून अविरतपणे शेतकरी संघटना हा लढा पुढे नेते आहे। मला असं वाटतंय की मी जास्त बोलतो असं काही समजू नका, पण मला असं वाटते की ही जी काही लढाई आहे, ही लढाई आपण 1 वर्षाच्या जिंकणार आहोत, 1 वर्षाच्या जिंकणार आहोत। तेव्हा तुम्ही सर्व असेच शेतकरी संघटनेच्या पाठीशी, आम्हाला काही मतं पाहिजे नाही, आम्ही मताला काही तुम्हाला मत मागणार नाही, मतभेदाचा काही विषय नाही, इथे राजकारणाचा नाही। आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण आमचे आदरणीय श्री संजय भाऊ राठोड हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार होते, परंतु त्यांची कॅबिनेट असल्यामुळे त्यांनी सांगितलं आम्हाला, अण्णा मी कॅबिनेट असल्यामुळे येऊ शकत नाही, तर मला या कार्यक्रमाचा खूप इंटरेस्ट आहे, मी निश्चितच या कार्यक्रमाला असतो। आणि दोघेही संजय आमच्या शेतकरी संघटनेच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत, अगदी भक्कमपणे। तुम्ही टाळ्या वाजवा हा दोघांसाठी। कुठलाही संकट आला, कुठलाही संकट येऊ, त्यांनी सांगितलं की फक्त आम्हाला एक फोन करायचा, तुमच्यावर संकट विमोचक आम्ही तुमच्यासाठी केव्हाही काम करायला तयार आहोत। तेव्हा सर येतीलच आता माई सर, मी पुढे अजून काय काय बोलू, मला बोलायचं आहे, परंतु हे सगळे आपण आता असं करतो, हा कार्यक्रम चालू करायचा का माई सर? त्याची अभिव्यक्ती झाडामध्ये होत नाही, त्याचं एक्सप्रेशन झाडामध्ये होत नाही, म्हणून आमचं झाड रसशोषक किडींना म्हणा किंवा बोंडअळ्यांना बळी पडतं। म्हणून आपण इथे बियाणाची चाचणी करणार आहोत आणि पानाची चाचणी करणार आहे। तर त्यामागच्या तुमची भूमिका तुम्ही सांगा या प्रात्यक्षिक कार्यक्रमामध्ये।
हॅलो, नमस्कार. मी विष्णू कावले. मी सध्या देशी जिन मैकोमध्ये जवळपास 15 वर्षापासून रिसर्चमध्ये काम करत आहो आणि ही कंपनी आहे तर त्यांना ह्या किट्स विकतो. आणि आमचे जे कस्टमर आहे तर फिलिपाईन्स आहे, बांगलादेश आहे, पूर्वी पाकिस्तान, आफ्रिका आणि ह्या किट्स ज्या आहे स्पेशली आम्ही ह्या फीडसाठी डिझाईन केलेलं आहे. आपण जास्त ज्या कंपन्या आहेत ह्या जनरली एलाजा नावाची टेक्निक ही त्यांच्या लॅबमध्येच करतात, कारण तिथे कसं असतं बल्कमध्ये सीड लॉट टेस्ट करायचे असतात आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांना पण आपल्याला जी व्हरायटी भेटती ही बरोबर आहे की नाही, ह्या जीन्सचं जे क्लेम आहे बाबा तुम्ही क्रायोनेसी आहे, क्रायोटोबी आहे, ह्या याच्यामध्ये आहे की नाही हे डिटेक्ट करण्यासाठी आपण फीडसाठी ह्या किट्स बनवलेल्या आहेत. तर आता याच्यामध्ये क्रायोवन एसी आहे, क्रायोटोबी आहे, ह्या ज्या जीन्स आहे तर बोंड अळीच्या अगेन्स्टमध्ये चांगलं काम करतात त्यांच्या याच्यामध्ये. आणि लेपिडोप्टेरन नावाचा एक आळ्यांचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या आळ्यांच्या वेगवेगळ्या जाती येतात तर त्याच्या अगेन्स्टमध्ये हे काम करतात. त्याच्यानंतर एक आपली CP4 नावाची एक आहे, तर CP4 पण ही एक बॅक्टेरिया आहे, त्याच्यामधले जीन्स काढलेली आहे. तर ही जीन्स जर कधी आपण झाडामध्ये टाकली तर त्या झाडामध्ये ग्लायफॉसेट नावाचं एक केमिकल असतं, ते जर कधी आपण त्या झाडामध्ये टाकलं तर ते झाड मरणार नाही. ज्याच्या काही प्रॉब्लेम नसतो. ओके, आता मी याच्यामध्ये बाथरूम झाला पाहिजे का कापसाचा आपल्याला काही प्रमाणामध्ये फायदाही झाला, पण ज्या प्रमाणात फायदा व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात तो फायदा आपल्याला झाला नाही. याचं कारण असं आहे की आपण तरी ते प्राचीन झाडामध्ये झाड जसं जसं मोठं होत जातं तसं जसं त्याच्यात ते वाढत गेलं पाहिजे. ते जोपर्यंत वाढत जाणार नाही तोपर्यंत त्याचा आपल्याला काही फायदा नाही. आणि आपल्याकडे प्राचीन का वाढत जात नाही त्याचं सगळ्यात मुख्य कारण आहे की ज्याला ॲबॅटिक टेस्ट म्हणजे अजैविक ताण म्हणतो. त्याच्यातला 2 अजैविक ताणाला म्हणजे जमीन चिबडणं हे सगळ्यात मोठं कारण आहे. आपण शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठी जर आयुष्यात जर आपण चूक करतो तर चिबड जमिनीकडे लक्ष न देता सगळा पैसा त्या सिंचनात ओढतो. सगळा पैसा त्या सिंचनात होतो आणि कायमस्वरूपी आपण नापीक राहतो. ज्यांच्या शेतामध्ये पावसात डबकी साचत असतील त्यांनी सगळ्यात आधी सिंचनापासून दूर जावं आणि जमिनीच्या बाहेर पाणी काढण्याची व्यवस्था करावी. दुसरा प्रश्न असा आहे की आपण जी खतं झाडांना शेताला देतो ती खतं आपल्या शेतांना चालतात की नाही चालत याचं आपल्याला ज्ञानच नाही आहे. कारण ते ज्ञान आजपर्यंत गेल्या 50 वर्षात कधी आपल्या समोर यूज दिलेलं नाही आहे. आता संजीव भाऊंनी लोकसभेत प्रश्न विचारला होता, ज्याचं आपल्या बाजूने उत्तर आलेलं आहे. संजीव भाऊंनी विचारलं होतं की खताचा मीठ निर्देशांक आणि एखाद्या खतामुळे होणारी आम्लता जर तिचं निर्मूलन करायचं असेल तर त्याची चुनखडी किती लागेल, ज्याला कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलेंट म्हणतात. त्याच्यात लोकसभेत आता संजीव भाऊंच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे की हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी हे म्हटलं की ह्याच्यात दुर्लक्ष जर झालं तर फवारणी केल्यानंतर पानं जळतात. हे लोकसभेच्या उत्तरात आलेलं आहे. आणि हा आपण वारंवार अनुभव घेतो की 2% DAPचा फवारा केल्यानंतर आपल्या पानं, पात्या, बोंड, नाजूक सगळ्या गोष्टी जळतात. अगदी
आपल्या सोयाबीन वरती ज्या फवारणी केल्या जाते त्यावेळेस सोयाबीनच्या कोवळ्या शेंगाही ठरतात. आता संजू भाऊंना आताच पत्र आलेलं आहे. जे पी नड्डा जे भारताचे रसायन मंत्री खत मंत्री आहे त्यांनी लिहिलेलं आहे त्यांना की तुम्ही जो पत्र जे पाठवलं संजू पत्र पाठवलं की तुम्ही याच्या खत निर्देशांक कॅल्शियम कार्बोनेट इक्वलंट हे खतांच्या पाकिटावरती लिहितं. आता हे होणार आहे. आता आजपर्यंत आपण फक्त जमिनीला खत देणं आलेलं आहे. आता आपण जमिनीला खत देणं बंद करायचं. आता आपण झाडांना खत देऊ. अगदी सोपा गोष्ट सांगतो आपल्या भागातली की ज्या शेतीमध्ये ज्या शेतात संत्रा होतो त्याच शेतात फक्त सिंगल सुपर फॉस्फेट चालतं. ज्या एक मिनिट बाई सर आले पुढे. त्या जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण सिंगल सुपर फॉस्फेट टाकतो त्या सिंगल फॉस्फेट आपल्या पिकांना मिळतच नाही. ते सिंगल सुपर फॉस्फेट जमिनीत कॅल्शियम फॉस्फेटच्या स्वरूपात कायमस्वरूपी तिथे पडलेलं असतं. दुसरं आपण जे म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे पोटॅश जे टाकतो त्या पोटॅशचा मीठ निर्देशांक 114% आहे. हा मीठ निर्देशांक खूप जास्ती असल्यामुळे हे खत ज्यावेळेस बियाणं उगवत असतं त्याच्या आजूबाजूला पडतं तर हे खत आपण तणनाशक म्हणून वापरत असतो. हा त्या कोंबाला नीट उगवूच देत नाही. अशक्त कोंब उगवतात आणि मग पुढची सगळी नापिकीचं चक्र आपल्या मागे चालू होतं. जे लोक शेतीत पैसे कमवतात त्यांचं या गोष्टींकडे फार बारीक लक्ष असतं. विशेष करून द्राक्ष उत्पादक हे स्वस्त वाला म्युरेट ऑफ पोटॅश वापरत नाही. हे जर म्युरेट ऑफ पोटॅश वापरलं तर त्यांचे घड गळून पडतात. ते सल्फेट ऑफ पोटॅश वापरतात. आता म्युरेट ऑफ पोटॅश आणि सल्फेट ऑफ पोटॅशच्या भावात म्युरेट ऑफ पोटॅशची 50 किलोची गुणी 900 रुपयाला मिळते आणि सल्फेट ऑफ पोटॅशची 50 किलोची गुणी 51 रुपयाला मिळते. आता आपल्याला हाही विचार करायचा आहे स्वस्त आणि बोगस माल आपल्या शेतात आणून टाकायचा का, हाही आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून आजचा हा जो प्रात्यक्षिक कार्यक्रम याच्यासाठी इथे आहे की कदाचित काही पानांमध्ये किंवा काही झाडांमध्ये इथे आपल्याला बीटी प्रोटीनची अभिव्यक्ती झालेली दिसणार नाही. ही अभिव्यक्ती झाली म्हणजे ते त्यांनी पेरलेलं बी बोगस होतं असं नाही आहे, तर त्या शेतकऱ्यांनी अवैज्ञानिक पद्धतीने ती जमीन चिबड आहे, त्याच्यात चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, खत चुकीचे वापरलेले आहे, या सर्व कारणांमुळे त्याच्या खतामध्ये त्याच्या झाडामध्ये आता हे दिसलेलं नाही आहे. आता आपल्याला आपली ही जबाबदारी येणार आहे. बीटी कापसाचं बियाणं तर आपण चेक करून आणतो, त्याचं टेस्ट सर्टिफिकेट असतं, तो प्रॉब्लेम नाही. पण तशीच त्याची अभिव्यक्ती झाडात होणं ही 100% शेतकऱ्याची जबाबदारी आहे. कारण तुम्हाला स्पष्ट सांगतो की शेती हा व्यवसाय आसमानी संकटाच्या विरुद्धच करायला तयार झालेला आहे. शेती म्हणजे आसमानी संकटच आहे. त्याच्यामुळे आता आपण आसमानी संकटाच्या चक्रव्यूहाच्या बाहेर येऊ, त्याच्यावरती मात करायचा प्रयत्न करू, म्हणून हे सगळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर आज आपले AI वाले म्हणजे आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धिमत्तावाले आले. त्याच्यानंतर ते ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस लहान लहान आपल्या प्रश्नांचे ते निराकरण करतील. ते संयंत्र आता चालू झालेलं आहे. बाकी धन्यवाद. प्रोटीनसाठी BG2 मध्ये 2 जीन्स असतात, Cry1AC आणि Cry2AB. आता जी पहिली जीन एक चेक केली आपण Cry1AC, तर याच्यामध्ये आपल्याला दिसेल की ह्या 2 लाईन्स दिसत आहेत. दोन्ही लाईन्स आल्या म्हणजे याच्यामध्ये Cry1 आहे. आणि जेव्हा फक्त वरची लाईन येणार आहे तर तेव्हा याच्यामध्ये Cry1AC जीन नाही आहे, पण याच्यामध्ये दोन्हीही बँड्स आलेले आहे. तर याच्यामुळे आपण हे Cry1AC प्रोटीन जे प्लांटमधून आपण सॅम्पल कलेक्ट केलं होतं त्याच्यामध्ये ते एक्सप्रेस झालेलं आहे. ओके. आता हा जो दुसरा जीन आहे तर Cry2AB आपल्या पानामध्ये आहे की नाही ते याच्यासाठी आपण ही टेस्ट केली होती. तर याच्यामध्ये पण 2 बँड आलेले आहे. वरचा बँड फक्त आला तर त्यावेळेस समजायचं आपण की याच्यामध्ये Cry2AB जीन नाही, पण ह्यावेळेस दोन्हीही जीन्स आलेले बँड्स आलेले आहे. त्याच्यामुळं हे प्लांट पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याच्यामध्ये Cry2AB जीन एक्सप्रेस झालेला आहे आणि त्याचं प्रोटीन एक्सप्रेशन पण चांगलं आहे. तर त्याच्यामुळं हे इन्सेक्टला किल करू शकतो.
आपण CP4 EPPS नावाची जी जीन आहे त्याच्यासाठी केली होती. याच्यामध्ये पण 2 बँड आपल्याला याच्यामध्ये दिसतात. तर त्याच्यामुळं हे पण पॉझिटिव्ह सॅम्पल आहे. जेव्हा याच्यामध्ये पण एकच बँड येईल त्यावेळेस हे निगेटिव्ह आहे असं आपण कन्सिडर करू. पण सध्या आपल्याला 2 बँड दिसत असल्यामुळे हे झाड जे सॅम्पल आपण घेतलेलं होतं हे पॉझिटिव्ह आहे. याच्यामध्ये CP4 हे एक्सप्रेस झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ V3A नावाचं जे प्रथिन आहे त्यासाठी केली होती. तर याच्यामध्ये सुद्धा हे आपल्याला 2 बँड दिसतात. तर हे पण त्यासाठी पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर आपण त्याला कैरी पण म्हणतो आहे. त्यानंतर स्क्वेअर, तर त्याच्यामध्ये पण एक्सप्रेशन असतं आणि सीड मध्ये पण असतं. तर म्हणजे जे पॉझिटिव्ह ज्याच्यामध्ये जीन आहे ते सगळ्या पार्ट मध्ये तो येणार आहे. आपण प्रोटीन अनालाइज करतोय ना. हा, प्रोटीन अनालाइज करतो आपण. हा सर, हा म्हणजे आपल्याला सर्वात मेन पर्पज आहे याचा की आपल्याला प्रोटीन एक्सप्रेस झालं तरच आपलं प्लांट हे इन्सेक्टला किल करू शकतं. बरेच वेळेस असं होतं की त्याच्यामध्ये जीन्स असतो पण ते प्रोटीन तयार नाही करू शकत. त्या केसमध्ये ते आपलं झाड कामाचं नसतं. आता एक अगदी